नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत उडीद आणि मुगाच्या डाळीपासून वडे। खूप अप्रतिम लागतात खायला। तर त्यासाठी मी इथे 1.5 वाटी मुगाची डाळ आणि 1.5 वाटी उडदाची डाळ अशी 4 तास भिजत घातलेली होती। आता यामधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि याला सुक्या मिक्सरमधून काढून घ्यायची आहे ही सुकी। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। महाराष्ट्रीयन डिश आहे मित्रांनो। तर हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। इथे मी अशी जाडसर पेस्ट काढून घेतलेली आहे। नंतर यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आहे। नंतर कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, जास्त असली तर फारच उत्तम। त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला। कांदा जास्त घातला तरी चालेल। त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे तुमच्या आवडीनुसार। त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे 1 चमचा, 1 चमचा मीठ, आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। याचं घट्ट असं पूर्ण बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाणी अजिबात घालायचं नाही। घट्ट गोळा बनवून झाला की याचे आपल्याला अशा प्रकारे वडे करून घ्यायचे आहे। इथे कढईमध्ये मी तेल करकरीत गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे वडे टाकायचे आहे। तर बघू शकता अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे वडे पातळ, आणि हे यामध्ये तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम स्लो करून द्यायची आहे। हे वडे आपले आतून शिजून आले की ते वरते तरंगायला लागतात। ते परत परत करून छान भाजून घ्यायचे आहे। तर बघू शकता आपले वडे छान शिजलेले आहेत। गावाकडच्या रेसिपी आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे पण वडे असेच बनवतात का। तर अशा प्रकारे हे छान दोन्ही साइडने लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। खूप भन्नाट लागतात खायला। हे वडे तुम्ही चटणी सोबत किंवा तळलेल्या मिरची सोबत पण खाऊ शकता। इमलीची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सुंदर लागते। तर हे बघा तयार आहेत आपले वडे। तर दुसरी बॅच पण मी इथे टाकून घेतलेली आहे। हे पण अशाच प्रकारे छान भाजून घ्यायचे आहे। तर काढून घ्यायचे आहे एका ताटामध्ये। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। बाय बाय।